आज ना खूप दिवसानंतर मी उपमा बनवला, तो पण दलियेचा. आता भरपूर दिवस झाले म्हणजे की 1-1.5 महिना झाला असेल मी घरामध्ये बनवलाच नाही. पण आज मला विचार आला की बनवू कारण हा योहानचा फेव्हरेट नाश्ता आहे. तर आज माझ्या बाळासाठी एकदम फेव्हरेट नाश्ता बनवला मी आणि त्याने पोटभर खाल्ला पण. आणि हे बनवायला पण ईझी आहे. म्हणजे आपलं पोहे बनवतात ना त्याच पद्धतीने. फक्त मी तिथे ना गरम पाणी ॲड केलं. जेव्हा आपण दलिया ॲड करतो ना त्यावेळेस मी तिथे गरम पाणी ॲड केलं. आणि हा दलिया पण ना बारीक घेतलेला आहे. मी मोठा नाही घेतलेला. आता तुम्हाला मोठा हवा असेल तर घेऊ शकता तुम्ही, पण मी बारीक का घेतलेला आहे? कारण ना योहानला खायला ईझी होऊन जातं म्हणून. आणि मग मस्त मीठ वगैरे ॲड करून इथे झाकून ठेवून दिलं आणि गरम-गरम झाल्या-झाल्या हे बघा असं सैलसर ठेवते मी, जास्त घट्ट करत नाही कारण त्याला खायला मग बरं पडतं ते. आणि झाल्या-झाल्या पहिले त्याला भरून घेते मी. त्यानंतर इथे चहा बनवायची नव्हती, तर आज कॉफी आणलेली भरपूर दिवसानंतर, तर शैलेश आणि मी कॉफीच प्यायली इथे दोघंजण. आणि मग ते झाल्यानंतर इथे मी भाजीची तयारी केली. तर आज ना विदाऊट कांदा लसूण मला भाजी बनवायची आहे. मग त्या हिशोबाने मी कांदा टाकला नाही, टोमॅटो टाकला नाही आणि लसूण पण नाही. मला अशा भाज्या ना अतिशय आवडतात बनवायला पण आणि खायला पण खूपच. पण मी ना कधी-कधी असं बनवते. का माहिती आहे का? कारण शैलेशला ना भाजीमध्ये कांदा भरपूर आवडतो. मग मला कंटाळा येतो आणि मग जेव्हा कंटाळा येतो ना त्यावेळेस मी अशा भाज्या बनवते आणि ते पण खातो तो, नाही असं नाही. पण कधी-कधी माझ्या मर्जीचं पण झालं पाहिजे की नाही? म्हणजे सकाळी ज्यावेळेस घाई असते ना, त्यावेळेस अशी कोरडी भाजी बनवायची असेल ना, तर मोस्ट ऑफ मी ना कांदा लसूण ॲड करत नाही. आणि मग इथे तवा पण गरम होता, चपाती झाल्यानंतर मग पटकन त्यावर मी शेंगदाणे ॲड केले, कारण ते लवकर भाजून होतील म्हणून. आता शेंगदाणे इथे भाजतायत तोपर्यंत मी इथे शैलेशचा टिफिन पण भरून घेतला. पटापट गरम-गरम चपात्या होत्या, मग पहिला टिफिन भरून घेतला मी त्याचा. आणि मग त्यानंतर ना मी जिरेपूड बनवायला घेतलं. तर जिरेपूड संपलेलं आणि हे जिरेपूड मला छासमध्ये लागतं म्हणून मी जास्तच आज बनवून घेतलेलं आहे. तर मस्त इथे गरम-गरम असं जिरा घेतला आणि पोळपाटवर टाकून मस्त जोर लावून असं बारीक करून घेतलं त्याला मी आणि छान डब्यामध्ये भरून ठेवलं. आता हे मला 1 आठवडा काय गरज नाही आहे बनवायची. आणि मग मी शॉर्टकट मारला, इथे बॉटलमध्ये सर्व ॲड करून सगळं मिक्स करून छास बनवून दिला शैलेशला. आणि मग जायची घाई शैलेशची, तर इथे बाय-बाय केलं आणि आमच्या महाशय काय जाऊन देत नाही शैलेशला. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.